नमस्कार. आपल्या सर्वांचं आपले जीए या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. त्यांच्या पराभव या कथेचं मी वाचन आपल्यापुढे सादर करते आहे. त्या कथेचा हा दुसरा भाग. त्यांची ही कथा रक्तचंदन या कथासंग्रहातून घेतली आहे आणि त्याचे प्रकाशक आहेत पॉप्युलर प्रकाशन. ऐकूया तर जीए कुलकर्णी यांच्या पराभव या कथेचा दुसरा भाग. सारखे तापलेले शब्द, थेंब थेंब थेंब. माधवचं मन पिचल्यासारखं होऊ लागलं, पण भोवती काहीच आवाज नव्हता. हे आताचे शब्द नव्हेत. पूर्वी 100दा होऊन गेलेल्या प्रसंगाचं एक भूत क्षणभर दिसून गेलं. मीनाच्या डोळ्यांनी पाहत आई फक्त शांतपणे म्हणाली, माधव, चहा राहू दे, तू जा. उठ माधव, रुक्मिणी थरथरत म्हणाली. आणि ठसठसणाऱ्या वेदनेनं माधव खाली मान घालून तिच्या मागोमाग बाहेर आला. गुडघे दाबत आई उठली आणि तिनं चहा तसाच नाहणीत ओतला. नंतर तिनं दरवाजा लावला, पण त्या पापणीआड ती साऱ्या अंगानं रडत असल्याप्रमाणे तिचे हुंदके माधवला जिना चढताना ऐकू येत होते. माडीवर 2 सोपे होते आणि त्यापैकी एकात रुक्मिणीनं आपलं स्वतंत्र स्वयंपाकघर केलं होतं. माधव माडीवर आला आणि सरळ पलंगावर पडला. दर खेपेला हे असलं काहीतरी घडतंच हे माहीत असून सुद्धा आपण कशाला आलो इथं, हा विचार त्याला सारखा जाचत होता. त्याचं सारं सामान रुक्मिणीने एकटीनंच जिन्याच्या पायरीवर ठेचाळत वर आणलं. घडीची खुर्ची वर ओढत आणताना कोपऱ्यात तिची बोटं चेंगरली, पण तिकडं लक्ष न देता ती खुर्ची प्रथम टेबलासमोर तिनं घातली. नंतर बोटावर फुंकर घालत ती खुर्चीवर बसली आणि माधवकडे पाहून हसली. हसणाऱ्या रुक्मिणीकडे पाहून माधव चकित झाला. मगाची रुक्मिणी नाहीशी झाली होती. ही समोरची रुक्मिणी अगदी निराळी होती. छत्री घेऊन ओलसर चेहऱ्यानं हसणारी, तिला स्पर्श करून पाहणारे झाडाचे काळे पंजे तिच्यापासून दूर गेल्याप्रमाणे दिसणारी. तिचा चेहरा आता अगदी शांत, गाळ तळाशी बसल्याप्रमाणे अगदी स्वच्छ होता आणि त्यावर त्याला अगदी लहानपणापासून परिचित असलेला भाबडा प्रेमळपणा होता. आवडली खोली तुला, तिनं विचारलं. तिनं मुद्दाम आणलेल्या टेबलावर एका बशीत अबोली मोगऱ्याची फुलं एकत्र घालून ठेवली होती आणि त्यामुळे बशीचा रंग तरुण गोऱ्या गालासारखा दिसत होता. तिनं खोलीच्या खिडक्यांना गुलाबी पडदे लावले होते. या साऱ्यांकडे मुद्दाम पाहिल्यावर माधवला थोडं प्रसन्न वाटलं आणि तो म्हणाला, वा, तू तर अगदी आरास मांडल्याप्रमाणे सजवली आहेस ही खोली. रुक्मिणी लहान मुलीसारखी हसली. 10 मिनिटापूर्वीचं जळमट जळून गेल्यासारखं झालं. ती उत्साहानं म्हणाली, हे बघ माधव, सामान आपण नंतर सोडू. मी चहा आणते, तोपर्यंत तू विश्रांती घे थोडा वेळ. ती उठली आणि आत गेली. तिनं चहा आणि एका ताटलीत खायला आणून ठेवलं, पण माधवचं पोटच मेल्यासारखं झालं होतं. त्यानं थोडा चहा नावाला घेतला, एक चकली कुरतडल्यासारखी केली आणि तो गप्प बसला. रुक्मिणी तशीच थोडा वेळ बसून राहिली आणि नंतर तिनं एक निश्वास सोडला. आईचा चहा घेऊ दिला नाही म्हणून तू रागावलास, तिनं उदासपणे विचारलं. हे देखील अनेकदा झालं होतं आणि त्या साऱ्यानं माधवी अगदी दमून गेला होता. आता पुढे ती काय बोलणार हे देखील त्याला माहीत होतं. इतक्या दिवसांच्या अनुभवानं कोणत्या वेळी कोण काय बोलणार हे त्याला कळून चुकलं होतं. ते सारं ठसठसणारे डाग आता निबर झाले होते. त्याची क्षणिक प्रसन्नता नाहीशी झाली आणि तो डोळे मिटून स्वस्थ पडून राहिला. इतकं तू पाहिलंस माधव, पण तुला अजून तिच्या स्वभावातलं विष कसं समजलं नाही, रुक्मिणी म्हणाली. अजूनही तुला तिच्याविषयी कशी काय ओढ वाटते? अरे, ती माझीसुद्धा आईच, पण निव्वळ स्वतःच्या लहरीसाठी तिनं माझं आयुष्य जाळून टाकलं. सदानंदविषयी अफवा पसरवल्या. तुला माहीत नाही, पण 10 दिवस तिनं मला कोंडून ठेवलं. अंग काळं निळं होईपर्यंत तिनं मला मारलं. दादांच्या आयुष्याचं काय झालं नाही? तिला त्रासूनच ते घरातून कायमचे निघून गेले ना? माधवने डोळे उघडले आणि बोलण्यासाठी तो एकदम कुशीवर वळला.
रुक्मिणीचा चेहरा आता पुन्हा ताणल्यासारखा झाला. कपाळावर फुगलेल्या शिरेमुळे गंधाची टिकली जागी झाल्याप्रमाणे झाली होती. त्याला ओरडून सांगावंसं वाटलं, दादा तिला त्रासून घरातून गेले नाहीत, ते गेले ते आपलं कृत्य लपवण्यासाठी. पण लगेच त्यानं हताशपणे विचार केला, सांगून तरी काय उपयोग? आतापर्यंत 4-6 वेळा तरी त्याने ती हकीकत सांगितलीच होती ना. पण त्याचा काहीही परिणाम झाला नव्हता. त्याला स्वतःच्या दुबळेपणाची फार चीड आली आणि तो घट्ट ओठ दाबून गप्प राहिला. दादा घरातून गेले हे खरं, पण ते त्यांच्या बँकेत 13,000 रुपयांचा घोटाळा झाला म्हणून. मग घरची अब्रू वाचवण्यासाठी थोरल्या काकांनी स्वतःचे पैसे घातले. आईनं आपल्या जुन्या नथीसकट सारा गुंजतोळा त्यांच्या हवाली केला म्हणून सारं भागलं. पण तेव्हा दादा घरातून बाहेर पडले ते कायमचेच. माधव बोलणार होता हे रुक्मिणीनं पाहिलं होतं. लगेच त्याला थांबवत ती म्हणाली, मला माहिती आहे तू काय म्हणणार ते. ते सारं विष आईनंच तुझ्या मनात भरवून दिलंय. पाहिलंस एकेकाला निराळं करून ती कशी चिरडते आहे ते. म्हणूनच मी म्हणते तू तिथे जाऊ नकोस. मी नसताना तिथे एकटा जाऊन बोलत बसू नकोस. तुला तिनं माझ्यापासून निराळं केलं की तुझं आयुष्यसुद्धा माझ्याप्रमाणेच ती चिरडून टाकेल. कुणाकडून तरी ती 1,000-1,200 रुपये घेईल. एखादी उनाड किंवा लंगडी मुलगी तुझ्या गळ्यात बांधेल. पण म्हणावं मी अद्याप जिवंत आहे. तू त्या दिवशी माझ्याकडून शपथ घेतलीस ना, म्हणून मी जीव तोडून धडपडते बघ. तू एकदा मार्गाला लागलास, तिच्या तावडीतून सुटलास की मी मोकळी झाली बघ. मी ना आता फार दमून गेले. बघता बघता रुक्मिणीचा चेहरा उदास झाला आणि ती टेबलावर डोकं ठेवून रडू लागली. असं काय करतेस वेड्यासारखं? माधव चिडून म्हणाला. जा आता जेवायला कर काहीतरी चमचमीत. लसणाची चटणी अशी कर की जीभ भाजली पाहिजे. ते तिथलं निर्जीव जेवण जेवून मी अगदी बुळबुळीत भेंडी झालोय बघ. रुक्मिणीने डोळे पुसले आणि ती उठून बसली. हसली सुद्धा. अगदी लहान मुलीसारखी हसली आणि आत गेली. इतका वेळ अंगावर असलेला ताण एकदम सैलावल्याप्रमाणे माधव पुन्हा पडून राहिला. ही अशी प्रेमळ मुलगी, भिंतीला हात लावताच मोगरा फुलवणारी, एका मृदू शब्दानं ऐकणाऱ्याच्या मनावर कशिदा काढणारी, ही अशी का झाली? तिच्या आयुष्याच्या दोन्ही कडांना कसली काळी विषार झाडं आहेत? कोणत्या झाडाच्या पंजानं तिला स्पर्श केला आणि तो का? खरंच का? तो प्रसंग घडला त्यावेळी माधव घरी नव्हता असं नाही. तो आई आणि रुक्मिणी यांच्याबरोबरच मामाच्या गावी गेला होता. तिथं दरवर्षी गोपाळकृष्णाचा मोठा उत्सव होत असे आणि आजूबाजूच्या गावातून खूप माणसं तिथल्या मठात जमत. डोंगराच्या उतरणीवरील गर्द हिरव्या रंगात भूछत्राप्रमाणे उगवलेलं ते गाव मठाच्या भोवती वाढलं होतं. मठाच्या गच्चीवर उभं राहिलं की पिवळी लाल काजूची बोंड असलेल्या झाडामागे दूर समुद्राची थरथरती रेषा दिसे. 3 दिवस रंगीबेरंगी रेशमी पोशाखात माणसं नाचत आणि मग पुन्हा 1 वर्ष ते गाव आपल्या विचारात गढून जात असे. त्यावर्षी उत्सवाला सदानंदी आला होता. हे गाव सोडून गेल्यानंतर तो प्रथमच या बाजूला येत होता. तो आता शिकून मोठा झाला होता आणि म्हैसूरच्या एका कॉलेजात शिकवत होता. इथं असताना तो अनेकदा घरी येत असे. तेव्हापासूनच त्याला नृत्याची आवड होती. रुक्मिणीनं किंवा माधवनं विषय सुचवावा, मग उमलल्या फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे बोटांची उघडझाप करत, आकर्षक हातवारे करत त्यानं त्याला दृश्य स्वरूप द्यावं. सरोवरावरून हंस परत आपल्या घरट्याकडे येतो. सूर्य क्षितिजावर येतो आणि त्याच्या प्रकाशानं एक एक पक्षी प्राणी स्वप्नात जागा झाल्यासारखाच होतो आणि स्वप्नातून परत जागा होतो. शेतकरी आकाशाकडे पाहतो. हलक्या पावलांनी आभाळ भरून जातं आणि पावसाच्या धारा सुरू झाल्या की शेतातून कणसं आणि जमिनीतून फुलं चटचट वर येतात. अशा कितीतरी कल्पना. आता तर सदानंदनं काही विद्यार्थी तयार केले होते
आणि त्यांच्यासह तो उत्सवाला आला होता. उत्सव सुरू झाला. पण रुक्मिणी सदानंदबरोबर काजूंच्या झाडात फिरत होती असं कुणीतरी आईला सांगितलं आणि तिनं संतापानं सगळ्यांसमोर रुक्मिणीच्या थोबाडीत दिली. स्वतंत्र गाडी करून रातोरात ती सगळी मंडळी परत आली. आईनं रुक्मिणीला माडीवरच्या खोलीत ढकललं, बाहेरून कुलूप लावलं. माधव संतापून खूप बोलला. माधव, तुला यातलं फारसं माहीत नाही. तिला मी तळहातावरच्या फोडाप्रमाणे वागवलंय. अशी तिला वाऱ्यावर सोडायची माझी इच्छा नाही, आई शांतपणे म्हणाली. सदानंद दुसऱ्या दिवशी घरी आला. त्यावेळी आईनं माधवला देखील बाहेर येऊ दिलं नाही. ती बाहेर आली आणि दारात उभी राहिली. तिनं सदानंदला तिथूनच बाहेर पाठवलं. रुक्मिणी भोळी आहे, तिला काही माहीत नाही. तू आता पुन्हा या घरी येऊ नकोस, ती म्हणाली. सदानंद काहीतरी सांगू लागला. त्याचा आवाज ऐकताच रुक्मिणीवर दारावर काहीतरी जोरानं आदळू लागली. आईनं सदानंदला काय सांगितलं कुणास ठाऊक, पण त्याचा चेहरा चिडल्यासारखा झाला आणि तो खाली मान घालून निघून गेला. वरच्या खिडकीतून रुक्मिणीनं चिमलेल्या आवाजानं 2 हाका मारल्या, पण त्यानं मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. आई, त्याला आत तरी येऊ द्यायचं होतं. नंतर माधव आईला म्हणाला, त्यानं जर रुक्मिणीशी लग्न केलं असतं तर काय बिघडलं असतं? तो हुशार आहे, त्याला नोकरी आहे. आईचा चेहरा शरमेनं काळवंडला. तिनं दणादणा कपाळावर हात मारून घेतला. हे बघ, मी जर मरून रुक्मिणी सुखी होणार असेल ना तर चल, आत्ता तू दाखवशील त्या विहिरीत मी या पावली उडी घेते. मला काही मन आतडं काही नाही आहे. तिला स्वतःचं सुखी आयुष्य मिळालं तर मी त्याच्या आड येईन का? थोरले काका जर कधी भेटले तर विचार. माझ्या तोंडानं माझी लाज काढू नकोस आणि ती काढून पण घेऊ नकोस. माधव चमकून गप्प राहिला. आई इतक्या आवेगानं बोलल्याचं त्याने कधी पाहिलं नव्हतं. तो वर गेला आणि त्यानं कुलूप तोडलं. शून्य डोळ्यांनी वर पाहत रुक्मिणी अंथरुणावर पडली होती आणि दारात उंबऱ्याजवळ तिच्या हातातील काकणांचा चुरा पडला होता. माधव आत येताच तिनं त्याच्याकडे पाहिलं नाही. तो तिथं तासभर बसला, पण ती कुशीवर देखील वळली नाही. रुक्मिणी, तुला थोडा चहा आणून देऊ का? कालपासून तू काही खाल्लं नाहीस, माधवनं भीत विचारलं. पण शब्द जळून गेल्याप्रमाणे ती गप्प राहिली. तिला कोणी उपाशी ठेवलं नाही की अंग निळे काळे होईपर्यंत मारलं नाही. स्वतः आई हातात ताट घेऊन 2दा वर गेली, पण रुक्मिणीनं 2ही वेळा ताट जिन्यावरून फेकून दिलं. नंतर आतल्या सोप्यावरची एक लांब टोकदार सुरी हातात नाचवत ती ओरडली, आता तू पुन्हा इथे आलीस ना की छातीत मी खुपसून घेते बघ ती आणि प्राणच देते. नंतर आई घाबरून जिन्यावर देखील आली नाही. तीही रुक्मिणीबरोबर 2 दिवस उपाशी राहिली. तिसऱ्या दिवशी रुक्मिणीनं थोडी भांडी गोळा केली आणि माडीवर आपलं स्वतंत्र स्वयंपाकघर मांडलं. तेव्हापासून ती अगदी बदलून गेली. मळकी फाटकी पातळ नेसून ती तासनतास कुठेतरी उगाचच जाऊन बसे. ती केस अगदी करकचून बांधू लागली आणि तिने कानातल्या कुड्या काढून ठेवल्या. एवढंच नाही तर त्या फेकून दिल्या. अंगणातील फुलं तर झाडावरच वाळून खाली पडू लागली. एक दिवस संध्याकाळी ती वाळूवर भटकट कुठे गेली आणि तिथल्या दीपस्तंभाजवळच्या खडकावर चढून पलीकडे उतरली. त्यावेळी भरतीची वेळ होती आणि मोठे मोठे हिरवे फणे काढून पाणी वाढत होतं. ती गुडघाभर पाण्यात असताना तिथल्या कोळ्यांनी पाहिलं आणि आरडाओरडा करून तिला बाहेर काढलं. दीपस्तंभाचं काम करणारा अंतोन डिसूजा माधवला म्हणाला, तुझ्या बहिणीला काही येड लागली की काय? आणखी 10 मिनिटात सगळं खलास झालं असतं. जीव द्यायचा असेल तर पुढल्या खेपेला दुसरीकडे जा म्हणावं, नाहीतर नसतं हंबग माझ्या मागे लागायचं. हे असं झालं तरी तिला 2-4 तालेवार स्थळं आली. नाहीतरी आजूबाजूच्या 8-10 गावात रुक्मिणीसारखी देखणी मुलगी दिसली नसती. तिथे वस्ती मुख्यत्वे करून सारस्वतांची होती.
त्यामुळे सकाळी सडा घालणाऱ्या किंवा रांगोळी काढणाऱ्या व्यक्तींकडं सहज पाहिलं तरी कोणत्याही वस्तीत घरंदाज कुलीन सौंदर्याचे 8-10 चेहरे दिसत. पण रुक्मिणी जवळून गेली की समवयस्क मुलीही हेव्याने तिच्याकडे पाहत. थोरल्या काकांनी खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण रुक्मिणीचं एकच उत्तर असे, आता ते सगळं संपून गेलं. आईने सारं उधळून लावलं. आता ती आपल्या मुलाचं लग्न कसं करते ते पाहते. मग थोरल्या काकांनी घरातून अंगच काढून घेतलं. घराची 2 शक्ल झाली आणि ते मरून गेल्याप्रमाणे त्या घरावरची कळाच नाहीशी झाली. आत्ताच आपण J.A. कुलकर्णी यांच्या पराभव या कथेचा दुसरा भाग ऐकलात. आपल्याला तो कसा वाटला? आपल्याला आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि तसंच सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत चॅट बॉक्समध्ये आपला अभिप्रायही जरूर कळवा. मनपूर्वक धन्यवाद.